वेलकम टू पिंशू किचन। आज मी तुमच्यासोबत विदर्भ पद्धतीने पांढऱ्या भोपळ्याची रेसिपी शेअर करणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आमच्याकडे विदर्भात त्याला कलांगडू म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही। आणि टिफिनमध्ये पण न्यायला खूप सोपी आहे। वरण भात भाजी पोळी सोबत खाऊ शकता। भात आणि भाकर तर खूपच छान लागते या भाजीसोबत। आणि नैसर्गिक भाज्या हे नैसर्गिक पद्धतीनेच केल्या तर चवीला खूप चांगल्या लागते। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। व्हिडिओच्या शेवटी मी भरपूर टिप्स सांगणार। पांढऱ्या भोपळ्याचं वरचं साल हे खूप कडक राहते आणि याला कापणं हे खूप कट करणं अवघड राहते। तर मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कट करा, खूप सोपं जाते। तर मी सुरीच्या साहाय्याने कापून घेत आहे। कापायला थोडंसं जरा हे अवघडच राहते आणि खूप चिकट राहते हाताला। अशा प्रकारे बघा त्याच्या फोडी करून घेत आहे मी, त्यामुळे आपल्याला कट करायला खूप सोपं जाते। अशा प्रकारे सर्व फोडी करून घेणार आहे आणि याच्यात 90 ते 95% पाणी असते आणि शरीरासाठी आपल्या खूप आरोग्यदायी फायद्याचं ठरते। अशा प्रकारे वरचे त्याच्यात कवळा बिया काढून घ्यायच्या आहे, नेहमी खाताना आपल्याला दाताखाली येणार नाही। सर्व याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे, तर साईडला ठेवूया। हे काढलेल्या बियाचं आवरण तुम्ही याचं सुकून वेलसुद्धा लावू शकता जमिनीत बिया पेरून। याची साल ही गाईला खायला टाकायची। तर बघा सुरीच्या साहाय्याने मी त्याची सालं काढून घेत आहे वरची कडं, त्यामुळे भाजी ही खूप लवकर शिजते आणि खायलाही चवदार लागते। अशा प्रकारे सर्व फोडीची मी सालं काढून घेणार आहे, बघा काढून घेतलेली आहे। हे दोन्ही आवरण हे गाईसाठी ठेवलेले आहे खायला मी ते। बघा त्याच्या किती छान एकदम पतल्या अशा फोडी होत आहे, जशा आलूची भाजीच्या फोडी येते ना तशाच होते। हे तुम्ही उकडून सुद्धा उपासाला साखर टाकून शिरा बनवून खाऊ शकता। अशा प्रकारच्या मी फोडी करून घेत आहे, त्यामुळे खूप लवकर हे फोडी शिजल्या जातात। तर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे, त्यामुळे चिकटपणा कमी होते। मीठ टाकलं होतं पाण्यात मी आणि कॉटनच्या कपड्यावर आता हे सुकवायला ठेवूया। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। आता इथे मी वाटण बनवणार आहे, त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसण 7 ते 8 पाकळ्या, कोथिंबीर। हिरव्या मिरच्या मी 7 ते 8 हे जास्त घेतलेल्या आहे, ते गोड लागते खायला चवीला म्हणून। 1 इंच आल्याचा तुकडा। पांढरा भोपळा चवीला गोड असते, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या जास्त घेतलेल्या आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि जिरं छान मिक्सरला जाडसर असं वाटण बनवून घेतलेलं आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता छान आपलं तेल 1 चमचा टाकलेलं आहे, ते तापलं तेल, छान तेल तापलेलं आहे। तर आपण जे आलं लसण जिरे कोथिंबीर हिरवी मिरचीचं लसण याचा जे पेस्ट बनवला ते आता तेलात टाकून परतून घेऊया आणि कढीपत्त्याची पानेही आवर्जून टाकायची, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। बघा छान आता परतून घेऊया। 2 ते 3 मिनिट छान परतायचं आहे, त्यामुळे छान चव येते आपल्या भाजीला। हळद, धनेपूड 1 चमचा, हे सुद्धा 2 ते 3 मिनिट परतून घेऊया। छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे। पांढऱ्या भोपळ्याच्या फोडीचं पाणी छान निसरलेलं आहे, आता वाटणमध्ये टाकून तर छान एकजीव असं मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ हे जरासं कमीच टाकायचं आहे, कारण शिजल्यानंतर भाजीची क्वांटिटी ही कमी होते। छान आता परतून घेऊया आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। आता पाणी आपण टाकलेलं नाही आणि वरही पाणी ठेवायचं नाही झाकणाच्या। 5 मिनिट झाकायचं आणि अधनं-मधनं काढून परतून घ्यायचं, त्यामुळे बुडी लागणार नाही आपली भाजी।
बघा छान वाफवल्या गेलेली आहे. आता पुन्हा आपण 6 ते 7 मिनिट झाकून ठेवूया आणि अधनं काढून बघायचं आहे. त्यामुळे भाजी आपली बुडी लागणार नाही आणि भाजी छान शिजते. बघा आता भाजी खूप छान शिजत आहे. इथे पाण्याचा उपयोग आपल्याला एक थेंबसुद्धा भाजी शिजण्यासाठी करायचं नाही. 95% त्याच्यात ऑलरेडी पाणी नैसर्गिक राहते आणि प्लेटवर सुद्धा पाणी झाकून ठेवायचं नाही. बघा भाजी शिजोस्तोवर मी झाकून ठेवली तर छान भाजी शिजलेली आहे. एक फोड मी तुम्हाला क्रॅश करून दाखवते. छान शिजलेली आहे, एकदम बढिया आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकूया आणि क्वांटिटी बघा कमी झालेली आहे भाजीची. त्यामुळे मीठ आणि तिखट जपून टाका. मी तिखट याच्यासाठी जास्त टाकलेलं आहे. या भाजी पांढऱ्या भोपळ्यामध्ये पाणी भरपूर असते, ते गोड लागते चवीला. डिशमध्ये काढूया. तुम्ही वरण भात भाजी पोळी भाकरी भातासंग खूप छान लागते आणि टिफिनवर न्यायला एकदम सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब ही निःशुल्क केल्या जाते आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.